किंवा भारतातला ज्यावेळेस आपण आढावा घेतो, भारतामध्ये सुद्धा राजाला विष्णूचा अंश म्हटलं गेलं आहे. तर अशा प्रकारे हे विष्णूचा अंश मानणारे, राजाला देव मानणारी जी काही जनता आहे, या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते. आणि हे प्रश्न निर्माण होत असतानाच दोन ज्या बाजू इकडे आपल्याला दिसत आहेत, म्हणजे इकडे आदिलशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडे मोगल आहेत, तर या लोकांनी अनेकांना राजे किताब दिलेले होते. तर ते राजे किताब देत असताना त्यांच्या काही संधा दिलेल्या होत्या, प्रत्येकाला संधा आहेत. तर या संधा देत असताना शिवरायाने एखाद्याला काही जर जहागिरी दिली असेल, शिवरायाने त्या ठिकाणी एखाद्याला जे एखादं पद दिलं असेल, तर हे पद देत असताना त्या लोकांना यांच्यापेक्षा, शिवरायापेक्षा मोगल असतील, आदिलशाह असतील, हे मोठे वाटायला लागले. याचं कारण काय होतं की त्यांच्याकडे लिखित संधा आहेत. आणि या लिखित संधा कोण आहेत? सार्वभौम अशा प्रकारच्या राजाने दिले आहेत, बादशहाने दिलेले आहेत. अशा प्रकारची समजूत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि ही मनातली समजूत दूर करावी, एकंदर व्यवस्थितपणे या राज्याला सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अशा प्रकारचं अधिष्ठान लाभावं. कर्तृत्व तर आपलं फुललेलंच आहे आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेकाचा घाट त्या ठिकाणी घातला. अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला येथे दिसतंय. आता राजे या राज्याभिषेकानंतर सार्वभौम, सर्वमान्य अशा प्रकारचे सिंहासन धारण करणारे छत्रपती होणार होते. आणि हे छत्रपती होत असतानाच एक उल्लेख आपण पाहिला की ज्यावेळेस आपण चंद्रराव मोरेचं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो की चंद्रराव मोरेला जावळीवर आक्रमण करण्यापूर्वी महाराजांनी ज्यावेळेस सांगितलं की हे राज्य आम्हाला श्री शंभूने दिले, बऱ्या बोलाने आमच्यामध्ये सामील व्हा, तर त्यावेळेला चंद्ररावांचं वाक्य काय होतं बघा. चंद्रराव म्हणतायत, तुम्ही कालराजे झालात, तुम्हास राज्य कोण दिले? मुस्तफा राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो? म्हणजेच एकंदर आपले स्वकीयच अजून छत्रपतींना किंवा शिवरायांना राजे मानत नाहीत. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण पाहिलं की इंग्रज आहे, डच आहे, पोर्तुगीज आहेत, ही लोक तर शिवरायांना दरोडेखोर म्हणतायत, लुटारू त्या ठिकाणचे शब्द वापरतायत. आणि याच्यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून महाराजांनी आता राज्याभिषेकाचा घाट घातलेला इथं आढळून येतोय. राज्याभिषेक करावा असा वाटणं किंवा यांच्या मागे प्रेरणा कोणाची आहे, याच्यामध्ये बरेच मतमतांतर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. कोण सांगतंय की यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, मात्र माझं ठाम मत आहे याच्या मागे प्रेरणा आहे, जिजाऊ साहेबांची प्रेरणा आहे, शिवरायांची वैयक्तिक अशा प्रकारची मनोकामना आहे की हे वेगळा अशा प्रकारचा लोकांना संदेश द्यायचा आहे त्यांना. आणि म्हणून महाराजांनी आता राज्याभिषेकाला सुरुवात केली किंवा तशा प्रकारची चर्चा करायला सुरुवात केली. आता या राज्याभिषेकाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, मी सुरुवातीलाच तुम्हाला स्पष्ट केलं की शिवरायांच्या कालखंडामध्ये किंवा एक जगावेगळा अशा प्रकारचा राजा आहे की एकाच राजाचे एका वर्षामध्ये 3 महिन्याच्या फरकानं 2 राज्याभिषेक होणं आणि कुठलंही कारण नसताना, म्हणून शिवरायांचं वेगळेपण आहे. तर त्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं की 6 जून 1674ला पहिला राज्याभिषेक त्या ठिकाणी राजांचा आखलेला आहे. तर या राज्याभिषेक अगदी थोडक्यात चर्चा करून आपण मूळ विषयाकडे पुढे जाऊया. तर ही चर्चा करत असताना हा राज्याभिषेक साजरा करायचा आहे. तर हा राज्याभिषेक करत असताना याच्यामध्ये नेमका कसा करायचा हा एक भाव त्या ठिकाणी होता, कुणी करायचा हाही भाव त्या ठिकाणी होता. आणि त्यानुसार आपण पाहिलं की 6 जून 1674ला राज्याभिषेकाच्या वेळेला हा वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक करण्याचं त्या ठिकाणी योजिलेला आहे. वैदिक पद्धत कोणाला म्हणायचं? जो वेदाला अनुसरून जे पूजा उपचार किंवा विधी होतात त्याला आपण वैदिक पद्धत म्हणतो. तर वैदिक पद्धतीनं हा राज्याभिषेकाची ज्यावेळेस इथं मांडणी सुरुवात झाली, 1673 पासून याची चर्चा सुरुवात झाली आहे. तर ही चर्चा सुरुवात होत असतानाच आता मग कुणाच्या हस्ते राज्याभिषेक करायचा हा एक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता. तर हा प्रश्न निर्माण होत असतानाच त्या कालखंडातले अखिल हिंदुस्थानातले प्रख्यात अशा प्रकारचे जे पंडित होते, या गागाभट्टाचं नाव पुढे आलेलं आहे. काही मंडळी जाणून बुजून सांगतात की गागाभट्ट महाराष्ट्रातल्या इथले जी काही ब्राह्मण मंडळी असतील त्या ब्राह्मण मंडळांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज केवळ आणि केवळ स्वाभिमानानं जगणारं व्यक्तिमत्व आहे. आपण औरंगजेबाचा दरबार आठवा. औरंगजेबाच्या दरबारात गेल्यानंतर ज्यावेळेस राजांना खऱ्या अर्थानं राजे हरले होते पुरंदरच्या तहामध्ये आणि त्याच्यानंतर तिथं गेलेले आहेत, तर अशा प्रकारच्या हरलेला असणारा राजा सुद्धा ज्यावेळेस त्यांना 50,000 मनसबदारामध्ये उभा केलं गेलं तर त्यावेळेला राजांच्या मुठी आवळल्या गेल्या आणि अक्षरशः भर दुपारच्या वेळेला औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून त्या ठिकाणी त्यांनी आपली त्या ठिकाणची असणारी नापसंती किंवा आपला राग व्यक्त केलाय. आणि अशा प्रकारचा राजा इथं असणाऱ्या कुठले तर ब्राह्मण त्यांना विरोध करतोय, राजा सहन करू शकतील त्यांना?
मला याच्यामध्ये फार सत्यता वाटत नाही, एवढी ताकदही त्यांच्यामध्ये नसणार आहे. त्याचं दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली होती, म्हणजे कर्नाटकची स्वारी, तर त्या स्वारीचं एक वर्णन पाहता असताना मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की राजे जसं जसं पुढे मार्गाक्रमण करतायत, तर मार्गाक्रमण करत असताना एक एक प्रांत घेत आहेत आणि हे प्रांत घेत असताना राजांना न सांगता शेकडो ब्राह्मण वर्ग बाजूनी चालतोय. कशा करता चालतोय की राजे तिथलं जे काय असणारा प्रांत घेतील आणि राजे प्रांत घेतल्यानंतर तिथलं कुलकर्णी पण मला मिळेल, म्हणजे अशा प्रकारचा असणारा हा वर्ग राजांना विनंती करेल किंवा राजांना त्या ठिकाणी अवहेलना करेल असं अजिबात नाहीये. ती राजांच्या दृष्टीनं एक वेगळ्या अशा प्रकारचं मान्य होऊ शकते असं माझं मत आहे. त्यामुळं अशा प्रकारची ताकद झाली नाही. दुसरी गोष्ट अशी की हा जो गागा भट्ट आहे की गागा भट्टाला अचानकपणे आणलं असं एक जे वाक्य वापरलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळं उदाहरण मी तुम्हाला देतो की गागा भट्ट महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी बरेचदा आलेले आहेत. गागा भट्ट मूळचे पैठणचे, तर या गागा भट्टांचं ज्यावेळेस आपण पाहिलं की यांचं असणारं त्या कालखंडातलं धार्मिक ज्ञान पाहून 1656 साली शिवाजी महाराजांनी राजापूर या ठिकाणी एक गोतसभेचा निवाडा, तिथला असणारे प्रभू जातीमध्ये जो काही गोतसभा धार्मिक जो काही तेढ निर्माण झाली होती, तर ही सोडवण्याकरता याचा निवाडा करण्याकरता शिवरायांनी त्यांना अगोदरी एकदा आणलेला आहे. याचा अर्थ असा होतो की महाराजांची त्यांचा परिचय झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजाला गागा भट्टांना ज्यावेळेस या ठिकाणी आणण्यात आलं, आणखी एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहता येईल गागा भट्टाच्या रूपानं की महाराजांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी त्याची एक प्रकारची मांडणी तयार करण्यात आली आहे. त्याला आपण म्हणतो मांडणी म्हणण्यापेक्षा एक आराखडा तयार करण्यात आला. त्या आराखड्याचं नाव होतं शिवराज्याभिषेक प्रयोग, म्हणजेच राजाचा राज्याभिषेक कसा असावा याच्याकरता सविस्तरपणे एक टिपण काढलं होतं. ते आता आपण पुस्तक रूपात आता प्रसिद्ध झालेलं आहे. मात्र त्या कालखंडामध्ये राज्याभिषेक कसा असावा याच्याकरता गागा भट्टाने व्यवस्थितपणे त्याची मांडणी केली आहे. त्याला आपण शिवराज्याभिषेक प्रयोग म्हणतो. तर हा राज्याभिषेक प्रयोग होऊन ज्यावेळेला आपण पाहिलं की 6 जूनला राज्याभिषेकाचं प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी हा राज्याभिषेक संपन्न होतोय, तर राज्याभिषेक संपन्न होत असतानाच महाराष्ट्रातल्या किंवा देशविदेशातल्या सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रणं गेली. आमंत्रणं गेल्यानंतर हा राज्याभिषेक सोहळा तिथं कसा पार पडायचा याच्याकरता चर्चा सुरू झाली. खरं तर महाराजांची आमंत्रण पत्रिका जर सापडली असती निमंत्रण पत्रिका, तर आपल्याला आणखी याच्यावर प्रकाश टाकता आला असता. असो तरी सुद्धा हा प्रकाश टाकत असताना ज्यावेळेस राज्याभिषेकाला सुरुवात झाली, साहजिकच आहे की या राज्याभिषेकाकरता त्या कालखंडामध्ये जवळपास 11,000 लोक रायगडावर उपस्थित आहेत. 11,000 लोक. आणि हा राज्याभिषेक पावसाळ्यात करण्याचं सुद्धा कारण त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की हिजरी सणाला सुरुवात होते, म्हणजेच हिजरी सण त्यावेळेला येतोय. तर या असणाऱ्या म्हणजेच एकंदर मुस्लिम जे असतील या मुस्लिमांचाही नववर्षाची सुरुवात होते आणि आपला असणारा जो काय असेल जो काय आपला जे 6 जून आहे म्हणजेच एकंदर पावसाळ्याला पेरणीला सुरुवात होते. असा दोन्हीचा जो संयोग असेल हा दोन्हीचा संयोग त्या ठिकाणी साधण्याचं काम सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी केलं. आणि आपला मूळचा जो शत्रू असेल औरंगजेब हा अफगाण टोळ्याकरता अफगाणिस्तानला गेला होता. हा एक मुद्दा या 6 जूनच्या त्या ठिकाणी महाराजांनी आयोजलेला आपल्याला आढळून येतो. तर हा राज्याभिषेक सोहळा होत असताना आता गागा भट्टाला निमंत्रण दिलं गेलं, त्याचबरोबर असंख्य अशा प्रकारची ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यातला आणखी एक माणूस उपस्थित आहे किंवा एक जो दुसरा या ठिकाणी व्यक्तिमत्व उपस्थित आहे, त्याचं नाव आहे निश्चलपुरी. हाही इथं आलेला आहे. आणि हा आल्यानंतर ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आपण पाहिलं तर सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर साहजिक आहे दोघांमध्ये असणारा जो संघर्ष आहे, जो धार्मिक संघर्ष ज्याला आपण म्हणता येईल, कारण का की गागा भट्ट हे वैदिक पद्धतीला मानणारे आहेत आणि निश्चलपुरी गोसावी हा असणारा तांत्रिक पद्धतीला मांडणार आहे. तांत्रिक पद्धत आपण पुढे पाहणार आहोत. तर हे होत असतानाच आता बघा गागा भट्टाने त्या ठिकाणी कशा प्रकारचा राज्याभिषेक केला आणि त्याचं अवलोकन हा जो असणारा निश्चलपुरी कसा करतोय. हा निश्चलपुरी त्याचं अवलोकन करीत असताना निश्चलपुरीची सुद्धा मनामध्ये भाव आहेत की आपण हा राज्याभिषेक का करू नये. मीही प्रख्यात पंडित त्या ठिकाणी आहे. तर असा हा राज्याभिषेक सोहळा ज्यावेळेस गागा भट्टांनी पार पडला आणि 6 जूनला राज्याभिषेक झाल्यानंतर मग पुन्हा जी काही घटना घडल्या, वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना, सर्व दूर अशा प्रकारच्या लोकांना याच्यामध्ये आनंद झाला. किंवा काही जे शत्रू असतील त्यांनी तर एक वाक्य उच्चारलं होतं, आता तर हद्दच झाली. प्रत्यक्षात जर परमेश्वर या माणसाला साथ देत असेल तर मी काय करू, म्हणजे शत्रू म्हणतायत. आणि हे शत्रू म्हणत असतानाच इथं आणखी काही अनिष्टाला सुरुवात झाली. आणि ते अनिष्ट म्हणजेच काय, निश्चलपुरीच्या रूपानं एक वेगळ्या अशा प्रकारचं आता
विचारसरणीत सुरुवात झाली, राज्याभिषेक झाला, सर्व आनंदात आहेत. मात्र त्याच वेळेला राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या वेळेला सोहळा झाल्यानंतर ज्यावेळेस निश्चलपुरी महाराजाकडे तिथं गेला आणि महाराजाकडे जाऊन निश्चलपुरीनं सांगितलं की ठीक आहे, आपला राज्याभिषेक सोहळा झाला, मला आता निरोप घ्यायचा आहे आणि मी आता इथून रायगडावरून जातोय, मला आता पर्यटन करायचं आहे. आता हे पर्यटन करायचं आहे हे एक वाक्य उच्चारल्यानंतर तेवढ्यामध्येच त्यानं जाता जाता 2-4 मुद्द्याला तिथं स्पर्श केला आणि सांगितलं की राजा, आपला राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, मात्र याच्यामध्ये बऱ्याचशा तिथं चुका झालेल्या आहेत. जो असणारा निश्चलपुरी जो आहे, निश्चलपुरीच्या सांगण्यावरनं पुन्हा जो ग्रंथ लिहिला गेला होता 1799 साली, 1699 साली, शिवराज्याभिषेक कल्पतरू, गोविंद जो काही लेखक आहे त्याचा, तर यांनी जो लेख लिहिला त्या ठिकाणी आपलं पुस्तक लिहिलं किंवा पोथी लिहिली, तर या पोथीमध्ये या निश्चलपुरीने त्याचं वर्णन केलं आहे. तो निश्चलपुरी काय म्हणतोय बघा, की मी आता रायगडावरनं राजांचा निरोप घेतोय, मला आता पर्यटन करायचं आहे. तर पर्यटन करण्यापूर्वी मी राजाला सांगितलं की ठीक आहे, तुमचा राज्याभिषेक झाला, मात्र त्याच्यामध्ये असंख्य अशा प्रकारच्या त्रुटी राहिल्या, गागाभट्टाला ते काही जमलं नाही आणि त्याच्यामुळं तुमच्यावर अनिष्ट त्या ठिकाणी ओढवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये त्यानं काय काय सांगितलं बघा. तो म्हणतोय की पहिला राज्याभिषेक सोहळा झाला, मात्र त्याच्यामुळं काही अपशकून आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आणि त्याच्यामुळं आपल्यावर अनिष्ट अशा प्रकारची संकट त्या ठिकाणी ओढवली गेली. आता त्या संकटाची मालिका त्यानं महाराजांच्या समोर मांडली. तर तो महाराजांच्या समोर मांडत असतानाच त्यानं सांगतंय की पहिली जी घटना कुठली आहे की आपला जो सेनापती आहे, राज्याभिषेक सोहळा जवळ आलाय आणि आपला राज्याभिषेक सोहळा जवळ आला त्याच वेळेला आपले जे सेनापती आहेत प्रतापराव गुजर यांचं तिथं निधन झालेलं आहे. त्यानंतर काशीबाई साहेबांचं निधन त्या ठिकाणी झालं. राज्याभिषेक सोहळा जवळ येऊन ठेपलेला आहे. 20 मार्चला काशीबाई साहेबांचं निधन त्या ठिकाणी झालं. शिवरायांच्या ह्या पत्नी आहेत, यांचंही निधन इथं झालं. त्यानंतर राज्याभिषेक सोहळ्याच्या आदल्या दिवशी उल्कापात झालेला आहे. निश्चलपुरी किती कसा सांगतोय बघा. निश्चलपुरी सांगतोय की उल्कापात होत असताना एका मंत्राच्या साह्यानं मी उल्कापात रोखलेला आहे. कसा रोखला त्यांनाच माहीत. तर तशा रीतीनं गागाभट्टानं ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा साजरा करतोय, तर गागाभट्ट हा सोहळा साजरा करत असतानाच त्यालाही वैयक्तिक एक प्रकारचं त्या ठिकाणी अपशकून घडला. आणि ते म्हणजेच काय की तो मंत्र म्हणत असतानाच वरच्या बाजूवरून एक लाकूड पडलं आणि ते लाकूड थेट गागाभट्टाच्या नाकावर तिथं पडलेलं आहे. त्याच बाजूला असणारे बाळंभट जे आहेत, तर त्या बाळंभटावर सुद्धा अशाच प्रकारचं कमळाचं असणारं एक जे लाकूड आहे नक्षीकामाचं, ते लाकूड त्यांच्या डोक्यावर पडलं, हेही सांगितलं. दुसरा विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर ज्यावेळेस बाण मारतायत, तर त्यावेळेला महाराजांच्या हातातली अंगठी गळून पडली. राज्याभिषेक सोहळा चालू असताना युवराज संभाजीराजे यांच्या असणाऱ्या टोपातला एक मोती गळून पडला. एवढंच नाही, तर हा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर ज्या माऊलीनं हा राज्याभिषेक सोहळा उघड्या डोळ्यानं पाहिला, एक स्वप्न पाहिलं, ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ठीक 12व्या दिवशी आऊसाहेबांचं निधन झालं. आता आऊसाहेबांचं निधन झालं, ही घटना सुद्धा हा निश्चलपुरी सांगतोय की हा आपल्या दृष्टीनं अपशकून आहे. आणि अशाच प्रकारे जर आपण याला नाही रोखलं तर आपल्याकडं त्यानं आकडे दिलेत पुढं, आपल्याला 22व्या दिवशी अशा प्रकारचं होईल, 44व्या दिवशी अशा प्रकारचं होईल, 63व्या दिवशी अशा प्रकारचं होईल. महाराज हे कुठल्याही प्रकारचं न मानणारा असणारा हा छत्रपती शिवाजी राजा होता. मात्र बाकीचे सल्लागार मंडळी असतील, मग याला पर्याय काय. निश्चलपुरीने सांगितलं की याच्यामध्ये काही त्रुटी राहिलीत, त्याला आपण तोडगा म्हणतो गावठी भाषेमध्ये. तर तो तोडगा आपण सांगतोय. तर तोडगा कुठला आहे, तर गागाभट्टानं काय काय चुका केल्या. तर गागाभट्टानं चुका ह्या केलेल्या आहेत की ज्यावेळेस हा राज्याभिषेक सोहळा होतोय, तर त्यावेळेला तो म्हणतोय की तांत्रिक पद्धतीने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विधी केले गेले नाहीत, वैदिक पद्धतीने विधी झाले आहेत. रायगडांचा जो रायगड आहे, त्या रायरीला तिथं शांत केलं नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा नैवेद्य दाखवलेला नाहीये, शिरकाई देवीचं पूजनच केलेलं नाहीये. त्याचबरोबर जे आपलं सिंहासन असेल, ज्याला आपण क्षेत्रपाळ देवता म्हणतो, याचं कुठल्याही प्रकारचं पूजन केलं नाही, त्यांचं शांतता केली नाही, अशा प्रकारचं त्यानं वाक्य त्या ठिकाणी उच्चारलं. आता महाराजही कुणाला नाराज करणाऱ्यापैकी नव्हते. काय मानायचं काय नाही मानायचं, एक तर महाराजांचं जे स्वप्न आहे, महाराजांचं सर्व असणारा आशीर्वाद, ज्या आऊसाहेब आहेत त्या आऊसाहेबांचं निधन ही महाराजांना खऱ्या अर्थानं मनाला हेलावून टाकणारी घटना होती. त्यामुळं महाराजांनी सांगितलं की याच्यावर उपाय काय. तर त्यानं सांगितलं की आपल्याला आता तांत्रिक पद्धतीनं राज्याभिषेक करायचा आहे. आता बघा, 6 जूनला राज्याभिषेक झाला, आता सप्टेंबर महिना आला, 3च महिने झालेत. ठीक आहे,
महाराजांनी सांगितलं की पहिलाच राज्याभिषेकालाच काही बखरीमध्ये वर्णन आलंय 1 करोड अशा प्रकारचा खर्च झाला, पुन्हाही घाट घालायचा इथं ठरलेला आहे. मात्र त्याने सांगितलं की 1 दिवसाचा कुठला जो विधी असेल तुम्ही उरकून घ्या, जो तुम्हाला म्हणायचं आहे ते 1 दिवसामध्ये त्या ठिकाणी पार पाडा. आणि त्यानुसार आजचा दिवस तिथं उजडला. आणि हा असणारा दिवस म्हणजेच काय, हा निशलपुरीच्या साह्यानं केलेला तांत्रिक राज्याभिषेक. हा जो तांत्रिक राज्याभिषेक जर आपण पाहिला तर त्या तांत्रिक राज्याभिषेकाचं वर्णन ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेला आपल्याला म्हणता येईल की 24 म्हणजे आजचा जो दिवस आहे तर आजच्या दिवशी हा जर राज्याभिषेक करत असताना आपण जर पाहिलं तर त्या दिवशी मराठी तारीख आपण पाहिली तर ही तारीख आहे शालिवान शके 1596 आश्विन शुद्ध पंचमी, म्हणजे त्या दिवशी ललित पंचमी आहे. आनंद नाम संवत्सर बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 1674. या दिवशी हा राज्याभिषेकाचा घाट इथं घातलेला आहे. आणि हा घाट घालत असतानाच याच्यावर चर्चा नेमकी कधी सुरुवात झाली, याच्यावर असणारा अभ्यास करीत असताना एक मूळ चर्चा इथं समोर आलेली होती. 1929 साली जे काही आपलं पुण्यातलं भारत इतिहास संशोधन मंडळ आहे तिथं असणारे दैवी आपटे जे आहेत, या दैवी आपट्याने कलकत्ता या ठिकाणी एक सापडलेली पोथी आहे. एक बाड सापडलं तर त्या बाडामध्ये, त्या बाडाचं नाव आहे शिवराज्याभिषेक कल्पतरू. अलीकडल्या कालखंडामध्ये साळुंके सरांनी याच्यावर भरपूर अभ्यास केला आहे आणि त्याच्यावरच आधारित आपला दुसरा राज्याभिषेक जो काही त्यांनी ग्रंथ लिहिला तर याच्यावरच आधारित आहे. तर हा जो ग्रंथाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्या ग्रंथाचा आढावा घेत असताना 236 याच्यामध्ये श्लोक आहेत आणि जवळपास 8 प्रकरण आहेत. तर या 8 प्रकरणाच्या साह्यानं म्हणजे गोविंद बर्वे आणि म्हणजे याचा लेखक गोविंद बर्वे आणि हा निशलपुरी यांचा संवाद तिथं दाखवलेला आहे. म्हणजे राज्याभिषेक झाला आणि हा राज्याभिषेक झाल्यानंतर निशलपुरी ज्यावेळेस पर्यटनाला निघाला तर त्यानं जर दाभोळ प्रांत असेल, राजापूर प्रांत असेल, गणपतीपुळे असेल या भागामध्ये फिरत असताना हा जो गोविंद बर्वे त्यांना भेटला आणि त्यानं सांगितलं की रायरीचं त्यानं वर्णन केलेलं आहे की रायरी कशी दिसते. म्हणजेच गोविंद बर्वे हा राज्याभिषेकाला उपस्थित नाही आहे, फक्त तो कानानं ऐकतोय किंवा त्यानं महाराजांविषयी माहिती घेतलेली आहे. मात्र याच्यातली सत्यता ज्यावेळेस आपण शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथातली सत्यता कशी आहे तर त्यानं शहाजी महाराजांचं केलेलं अचूक वर्णन आहे, शिवरायांच्या इतर घटनेचं ते काही प्रमाणात केलेलं अचूक वर्णन आहे. त्यामुळं शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाचा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात सिद्धता किंवा एकंदर याच्यामध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचं भाव दिसतात की ज्याच्यावर विश्वास ठेवावा, ज्याच्या जवळ जावं अशा प्रकारचा शिवराज्याभिषेक कल्पतरूचा हा जो ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे तर त्या ग्रंथामध्ये काय सांगितलं की जो निशलपुरी आहे, निशलपुरीनं म्हणजे 14 सप्टेंबरला हा जो राज्याभिषेक सोहळा 1 दिवसाचा विधी कशा प्रकारचा केला, तांत्रिक पद्धतीनं विधी कशा प्रकारचा केला, ही घटना पाहता असताना आपल्याला सुरुवातीला मगाशी वैदिक पद्धत पाहिली, मग आता तांत्रिक पद्धत म्हणजेच काय हा एक आपल्या पुढं प्रश्न पडतो. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की वैदिक पद्धत म्हणजेच वेदाला अनुसरून केलेली जी काही विधी उपचार असतील त्याला वैदिक पद्धत म्हणतो आणि तंत्राला अनुसरून केलेले जे काही उपचार किंवा इतर जी विधी असतील तर त्याला आपण तंत्रशास्त्र म्हणतो किंवा तांत्रिक पद्धत त्या ठिकाणी म्हणतो. तर याच्यामध्ये या तंत्रामध्ये काय असतं बघा, तंत्रामध्ये आहे सिद्धांत आहे, अनुष्ठान आहे, विज्ञान सुद्धा आहे आणि त्यालाच आपण तंत्र म्हणतो. कारण का तंत्र साधनेमध्ये गुरु, मंत्र आणि देवता याला महत्त्व दिलेलं असतं. कारण गुरु हे दीक्षेचं मूळ आहे, दीक्षा हे मंत्राचं मूळ आहे, मंत्र हे देवतेचं मूळ आहे आणि देवता हे सिद्धीचं मूळ आहे. असं कोण म्हणतंय? निशलपुरी म्हणतोय. मग निशलपुरी हा म्हणत असताना या तांत्रिक याच्यामध्ये विशेष अशा प्रकारचे मंत्र असतात. खरं तर महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये हा तांत्रिक भाग आला. आपल्याकडं अगोदरच्या कालखंडामध्ये हा वैदिकच भाग होता. सर्व पूजा विधी वैदिक पद्धतीने व्हायचे. हा प्रकार जो आहे हा प्रकार खास करून बंगाल प्रांताकडून इकडे आलेला आहे. तर बंगाल प्रांताकडून येत असतानाच हा निशलपुरी त्या परिसरामध्ये गेला. तिथून त्यानं हा जी काही कला असेल, जी काही सिद्धी असेल ती घेतली आणि तो इथं आलेला आहे. वास्तविकता दोन्ही बनारसलाच त्या ठिकाणी राहत आहेत. निशलपुरी असेल, गागाभट असेल, दोन्ही तिथं राहत आहेत. मात्र हे विधी घेतल्यानंतर तो इथं महाराजांच्या या राज्याभिषेकाला उपस्थित आहे आणि उपस्थित राहिल्यानंतर त्याची मूळ मुद्दा जर आपण पाहिला, राज्याभिषेक जो काही कल्पतरू नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यानं स्पष्ट सांगितलंय. तो काय म्हणतोय बघा की गागाभट्ट तिथं त्यानं भरपूर अशा प्रकारची दक्षिणा घेतल्या. पुरुष तुलादान विधी केला महाराजांचा. म्हणजेच महाराजांना तिथं
केली महाराजांची आणि तुला केल्यानंतर त्याचं असणारे जे काही धन आहे आपापसामध्ये वाटून घेतलं. आणि शिवराज्याभिषेक कल्पतरूमध्ये हा निश्चलपुरी स्पष्टपणे लिहितोय की गागा भट्टाने या दरम्यान महाराजांना सांगितलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं या असणाऱ्या निश्चलपुरीकडे पाहू नका, त्याला नमस्कार सुद्धा करू नका. अशा प्रकारचं वाक्य इथं तो वापरतोय. म्हणजेच त्याच्या मनामध्ये हा अंतर्गत जो काही या दोघातली असणारी तेढ आहे, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं तिथं असणारं एक प्रकारचा धार्मिक वाटा असेल, आर्थिक वाटा त्या ठिकाणी मिळाला नाही, हा सुद्धा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि त्यानुसार हा तांत्रिक भाग घेत असतानाच त्यानं ह्या पूजाविधीचा भाग समोर आणला. आणि ह्या आणल्यानंतर मग आता सांगितलं की त्या पूजाविधीतले जे प्रकार आपण पाहिले की तो इथं आला. इथं आल्यानंतर म्हणजेच मगाशी जे क्लिअर केलं तुम्हाला तोच मुद्दा इथं सुद्धा आहे. गागा भट्ट याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये भरपूर वेळा आले आहेत. ते पैठणला सारखे येत आहेत, ते नाशिकला सारखे येत आहेत, किंवा एकंदर गोव्यामध्ये किंवा कोकण भागामध्ये ते येत आहेत. तशाच प्रकारे निश्चलपुरी सुद्धा बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. तो सुद्धा उत्तर भारतातला आहे. एवढंच नाही तर श्रंगारपूरला तांत्रिक जी काही मठ असेल, या तांत्रिक मठाची त्यांनी स्थापना केली होती. आणि तिथं स्थापना केल्यानंतर पुन्हा आपण पाहिलं असेल की तिथंच संभाजीराजांचं जे अनुष्ठान त्या ठिकाणी चालत होतं, तर त्याच्या पाठीमागं सुद्धा हाच निश्चलपुरी आहे. कवी कुलश सुद्धा त्याच परिसरातला आहे. म्हणजे हे सुद्धा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे की एक दिवसात ही घटना घडत नसते, याच्या मागं कुठतरी मूळ असतं. तर हा निश्चलपुरी जर आपण पाहिला की या परिसरामध्ये येऊन त्यानं आपला जो काही एक चाहता वर्ग, आपला असणारा अनुयायी इथं तयार केले होते, हा इथं महत्वाचा भाग आहे. आणि त्यानुसार ज्यावेळेस आपण तांत्रिक पूजेकडे वळतो, तर तांत्रिक पूजेकडे वळल्यानंतर आता सांगितलं की तंत्रामध्ये देवता कुठले असतात. मग या तंत्र जी काही पूजा असेल, या तंत्रपूजेमध्ये शैव असतात, शाक्त आहे, गणपत्य, शौर्य आणि वैष्णव अशा प्रकारची ही देवता लोक मानतायत. आता या देवता म्हटल्यानंतर तंत्रशास्त्रामध्ये खास करून शाक्तांना महत्वाचं स्थान आहे. जो शाक्त संप्रदाय याला महत्वाचं स्थान आहे. मी तुळजाभवानीचा तिथं अभ्यास करतो. नेपाळचा तिथं असणाऱ्या तुळजाभवानीचा अभ्यास केला. कलकत्त्याला जाऊन तिथं असणारे जे काही काली देवता असेल त्याच्याविषयी त्या ठिकाणी मी ज्यावेळेस बारकाईनं पाहिलं. आसाम भाग असेल तिथं असणारी देवता असतील, किंवा इकडं आपण जे श्रीशैलम असेल तर त्या ठिकाणी असणारा शाक्तांचा प्रभाव आपण पाहिला, तर तो प्रभाव तिथं असणारे जे काही अघोरी प्रथा ज्याला आपण वामाचार म्हणतो, तर तो वामाचार महाराष्ट्रामध्ये घडला नाही हे मला इथं ठासून सांगावंसं वाटतंय. म्हणून एकंदर शाक्त संप्रदायानुसार किंवा या असणाऱ्या परंपरेला चालणाऱ्या ज्या काही घटना घडल्या असतील त्याच्यानुसार हा राज्याभिषेक झाला नाही. हा महत्वाचा भाग आहे. तर हा भाग येत असताना याच्यामध्ये बघ तांत्रिक याच्यामध्ये सुद्धा राज्याभिषेकाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये शाक्ताभिषेक आहे, पूर्णाभिषेक आहे, साम्राज्याभिषेक आहे किंवा योगा अभिषेक आहे. अशा 8 प्रकारचे तिथं राज्याभिषेक सांगितलेले आहेत. तर हे राज्याभिषेक होत असतानाच महाराजांचा जो राज्याभिषेक या ठिकाणी घडून आणला तांत्रिक पद्धतीनं, तर त्याच्यामध्ये त्यानं 1 दिवसामध्ये मग नेमकं काय काय केलं, तर जे त्याला तंत्रपद्धतीनं करायचं होतं, म्हणजेच एकंदर जे अष्टदिशा असतील या अष्टदिशांना प्रत्येकाला त्यानं बलिदान दिलं आहे. म्हणजे ज्यांचं सिंहासन, महाराजांचं सिंहासन जे अष्ट याच्यावर उभा आहे त्या प्रत्येकाला त्यानं बलिदान दिलं. शिरकाई देवी असेल त्याचं त्यानं पूजन केलं. रायरी जो देव असेल त्याला त्यानं त्या ठिकाणी असणारं या रायरीला नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला आणि नैवेद्य दाखवून 1 दिवसाचा विधी हा त्यानं पार पाडलेला आहे. बस एवढंच त्याचं काम आहे तांत्रिक विधीमध्ये. बाकी तांत्रिक विधीमध्ये मोठी चर्चाही त्याच्यामध्ये झाली नाही. मग आता ही चर्चा झाली नाही, मग ही चर्चा आली नेमकी कुठून? हा शिवरायांचा राज्याभिषेकावर आपण जर प्रत्येकाची मतं जर पाहिली आपण, तर त्याच्यावर इतिहासकारांनी फार काही खर्च केलेला आपल्याला आढळून येत नाही. आपला जो काही पानं आपले त्याच्यावर खर्च केलेले आपल्याला आढळून येत नाहीत. थोडक्यामध्ये हा घटना जी असेल ही घटना तिथं आटोपलेली आपल्याला आढळून येते. मात्र अचानकपणे या राज्याभिषेकावर अलीकडच्या कालखंडामध्ये काही चर्चेला सुरुवात झाली. तर ही चर्चेला सुरुवात होत असताना खास करून या राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन किंवा तांत्रिक जी काही पद्धत असेल, या तांत्रिक पद्धतीमध्ये काय काय असतं. आता खऱ्या अर्थानं तंत्रशास्त्र अशा प्रकारचं आहे की हे एक गुप्त विधी आहेत. कारण का शाक्तांचे सर्व जे विधी असतात हे सर्व विधी रात्री चालतात. म्हणून आपण जर पाहिलं असेल नवरात्र त्याला शब्द वापरतो, कारण का हे विधी रात्री चालतात. तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी गुप्त असतात. तरी सुद्धा या गुप्त गोष्टी काही जणांना कशा कळाल्या हे समजत नाही. आणि त्याच्यामुळं पुन्हा आणखी एकदा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि तो गोंधळ निर्माण होण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये हे होतं की आपले असणारे आदरणीय कॉम्रेड शरद पाटील. आता पाटील सरांनी, कॉम्रेडनी काय केलं, शपानी काय केलं बघा,
स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा नावाचं एक पुस्तक किंवा नाटक लिहिलं आणि या नाटकामध्ये त्यांनी एक मोठं अशा प्रकारचं वाक्य तिथं उच्चारलेलं आहे. तर ते वाक्य काय होतं की शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केल्यानंतर एका अस्पृश्य दासीशी विवाह केला. आता इतिहासाची मांडणी करत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला पुरावे हवे असतात. एखाद्याची मांडणी खोडून काढायची आहे तर ती मांडणी खोडून काढण्याकरता आपल्याला अस्सल अशा प्रकारचे संदर्भ त्या ठिकाणी हवे असतात आणि ते संदर्भ न पाहता किंवा एकंदर ते सांगतायत तर ते त्याच्यामध्ये काय म्हणतात बघा. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटायला लागतं की एवढी मोठी माणसं की काय लिहितात. ते सांगतायत त्या असणाऱ्या प्रस्तावनेमध्ये मी काल पाहिलं तर ते सांगतात शिवाजीने दुसऱ्या तांत्रिक राज्याभिषेकात अस्पृश्य स्त्रीशी शैव विवाह केला. हे ऐतिहासिक सत्य आहे. ती अज्ञात मांगीन होती. हे मी तुकोबाच्या अभंग क्रमांक 34-33 याच्यावरून कल्पिले आहे. वाक्य पुन्हा एकदा मी मला सांगतोय, कल्पिले आहे. ती अस्पृश्य असल्याने इतिहासाने तिची नोंद ठेवली नाही. हे सत्य स्वीकारायला माझे चाहतेही तयार नाहीत. कसे असतील? इतिहासामध्ये जी मांडणी करायची आहे तुम्हाला त्या मांडणी करता आपल्याला संदर्भ हवा असतो आणि तो सुद्धा संदर्भ ज्यावेळेस आम्ही इतिहासाची मांडणी करतो तर त्यावेळेला त्या संदर्भाला सुद्धा आम्ही अस्सल संदर्भ नाव देतो. जर तुम्ही एखादी मांडणी खोडून काढायची असेल तर ती मांडणी खोडून काढण्याकरता तुम्हाला पहिल्यापेक्षा भक्कम अशा प्रकारचा पुरावा, समकालीन अशा प्रकारचं कुठलं पत्र सापडायला पाहिजे तरच तुम्हाला ही मांडणी करता येते. अन्यथा ती मांडणी चुकीची ठरू शकते. आणि मी सकाळीच महत्प्रदर्शनानं त्या ठिकाणी पाहिलं की ज्यांना ह्याच्यातून प्रेरणा मिळाली, ज्यांना ही कल्पना सुचली तर तो अभंग कुठला आहे म्हणजे 34-33 जो अभंग क्रमांक आहे तर त्या अभंग क्रमांक पाहता असताना म्हणजे तुकारामाचे अभंग मी ज्यावेळेस पाहिलं तर त्याच्यामध्ये विष्णुबुवा जोग महाराजांचा जी गाथा आहे याच्यामध्ये हा शपानी लिहिलेला जो जी काय सांगितलेला अभंग आहे तर त्याच्यामध्ये ते सांगतायत, शाक्त गदडा जय देशी, शाक्त गदडा जय देशी, तेती राशी पापाचा सुकृताचा उदो केला, गोंधळ घाला इंद्रिये, क्रोध रूपे वसे काम, तिचे नाम जपत असे, मद्य भक्षण मांगीन जाती, विटाळ चित्ती साठविला, स्तौनी या पूजी रांड, न लगे भांड दाडीशी, तुका म्हणे भगवती, नेहिल अंती आपनापे. आता याच्यामध्ये मला सांगा की कुठं महाराजांनी किंवा तुकाराम महाराजांनी कुठं इथं शिवरायांचा एकतर उल्लेख केलेला नाही. शिवरायांचा उल्लेख करण्याचा प्रश्नच उरत नाहीये. कारण का की आपण पाहिलं तुकाराम महाराजांचं निधनच झालेलं आहे इसवी 1650ला आणि त्याच्यानंतर 24 वर्षानंतर ही घटना घडली किंवा दुसरा राज्याभिषेक सोहळा इथं आलेला आहे. आता हा राज्याभिषेक सोहळा जर एवढ्या उशिरा 25 वर्षानंतर आला असेल तर ही प्रेरणा नेमकी त्यांना का सुचली, कशी सुचली, हा एक प्रकारचा इथं गूढ आहे. आणि त्यामुळं या घटनेचा मी खऱ्या अर्थाने इथं म्हणजे स्पष्टपणे एकतर निषेध करतोय किंवा ही घटना कल्पिली हा शब्द आल्यानंतरच ही घटना तिथं सत्यात उतरत नाहीये. एवढ्या मोठ्या माणसावर भाष्य करणं मला शोभत नाहीये. मात्र तरी सुद्धा नाविलाज असतो. त्यांनीच इथं सांगितलेलं आहे की मला या अभंगावरून ही कल्पना सुचली. कल्पनेला याच्यामध्ये स्थान नाहीये. कारण का की शिवरायांनी एका अस्पृश्य जातीशी, शिवराय भलेही पुरोगामी आहेत, शिवरायांनी प्रत्येक जाती धर्माला 18 पगड जातीला घेऊन गेले म्हणूनच शिवराय छत्रपती झाले किंवा अशा प्रकारचं त्यांचं जे काही नाव गाव झालेलं आहे ते केवळ शिवरायांचं एका ह्याच्यासाठी झालेलं नाहीये. मात्र तरी सुद्धा शिवरायांना आपल्याला कुठं नेऊन सोडायचं आहे हाही भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणजेच एकंदर पुरोगामित्वाची नवीन मांडणी करत असताना एकानं चुकला, एखादा प्रतिगामी चुकला असेल तर पुरोगामीने त्याला पूर्णच बिघडवून टाकावं का, हा सुद्धा आता विचार करण्याची गरज आहे. मांडणी करण्याकरता 2 प्रवाह इथं आलेले आहेत. एक प्रतिगामी जो प्रवाह आहे आणि एक पुरोगामी प्रवाह आहे. आता आमच्यासारख्याचं संदर्भावधी प्रवाहाचं करायचं काय नेमकं, म्हणजे जो असणारा अस्सल पुरावा सापडला मग तो कुठलाही असेल तो अस्सल पुरावा जशाच तसं मांडणं हा इतिहासाचा गाभा आहे. मी तुम्हाला माझं एक उदाहरण देतो. अफजल खानाचा जो सध्याचा वारसदार माझा खास मित्र आहे. मी तिथं त्यांच्याकडे जातो, अफजलपूरला जातो. मात्र तिथं गेल्यानंतर सुद्धा त्याला ठासून सांगतो. अफजल खानाच्या कबरीवर आम्ही कबरीच्या समोर उभा होतो. तिथं शिवरायांचं पुस्तक मी त्याला भेट दिलं. त्यांनी सांगितलं की इथं अफजल खान चुकलेला आहे बाबा. म्हणजे ही मांडणी जी असेल ज्या वेळेला ही मांडणी आपल्याला सत्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. कुणी इतिहासामध्ये
एखादी घटना मांडत असताना एखादा छोटेसा कागद जर सापडला इतिहासामध्ये तर सर्व घटनाला त्या ठिकाणी बाजूला सारतो. मात्र तो कागद अस्सल असला पाहिजे. आणि त्यामुळं ही जी काय असणारी शेपानी केलेली एक चूक आहे का काय असा सुद्धा विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. याला कुणीही मान्यता दिलेली नाही. जसंही पुढं एक उदाहरण आपण पाहू. ते उदाहरण मला कुठं दिसलं, लोकसत्ता 14 ऑक्टोबर 2016चा पान नंबर 3 जर आपण पाहिला त्याच्यामध्ये अशाच प्रकारचं वादळ उठलं होतं. शरद पाटलाला आधार घेऊन जो रावसाहेब कसबे आहेत, डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी काय केलं, तीच चूक पुन्हा केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवरायांचा विवाह एका अस्पृश्य स्त्रीशी झालेला होता. त्यावेळेला हे वादळ या पेपरमध्ये आलेलं आहे लोकसत्तेच्या. त्याच्यामध्ये मी चर्चा सुद्धा केली. पुन्हा त्यानंतर आमच्या आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी तिखट शब्दामध्ये याचा समाचार घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या संदर्भाच्या आधारे हे वाक्य वापरताय त्याचा पुरावा द्या, अन्यथा माफी मागा, तुम्हाला इतिहास माफ करणार नाही, अशा प्रकारचं वाक्य पवार सरांनी तिथं उच्चारलं. एवढंच नाही तर आपले असणारे खासदार संभाजी छत्रपती महाराज यांनी सुद्धा याच्यावर कडक अशा प्रकारचं त्या ठिकाणी टीका केली आहे. आणि टीकेची झोड उठल्यानंतर पुन्हा एकदा ही मंडळी शांत झाली. म्हणजेच एकंदर याला आपण शैवविवाह अशा प्रकारची घटना मानतो. याला अस्पृश्य विवाहाला शैवविवाहाची घटना मानतो. शैवविवाह तर पुन्हा त्यानंतर अनेक राजांनी केले असेल. राजाराय मोहनरावांनी शैवविवाह केलेला आहे, तो जगजाहीर आहे. मात्र शिवरायांचा शैवविवाह किंवा शिवरायांचा जो असणारा अशा प्रकारचा विवाह झालाच नाही तर ती मांडणी कशाच्या आधारे केली. आणि नाटक, कादंबरी किंवा एखादी बखर असेल याला इतिहासामध्ये अजिबात स्थान नाही. तुम्ही केलेली मांडणी असेल तर तुम्ही केलेली मांडणी ही सपशेल या ठिकाणी खोटी ठरते. हे पुन्हा एकदा मला नमूद करावंच वाटतंय. आता पुन्हा त्या ठिकाणी शरद पाटील सांगतायत की इतिहासकारांनी त्याची दखल घेतली नाही. आता या गोष्टीचा ज्यावेळेस आपण आढावा घेऊया, कुणी दखल घेतली नाही. मग त्या कालखंडातला लिहिणारा वर्ग कुठला होता? ब्राह्मण वर्ग होता. ठीक आहे, ब्राह्मण वर्ग होता. तुम्हीच सांगताय की ब्राह्मणांनी शिवरायांना पहिल्या राज्याभिषेकापूर्वी शूद्र मानलं होतं. शिवरायांना तो वर्ग मानायला तयार नव्हता. काही आगाऊ शानपण करणाऱ्या लोकांनी तर एवढं सांगितलेलं आहे की गागा भट्टांनी शिवरायांना जो काही तिलक लावला तो पायाने लावला, आपल्या घरी लावून बघ अगोदर आणि त्याच्यानंतर तू असं महाराजावर अशा प्रकारच्या टीका करायला तुम्ही तयार राहा. म्हणजे एकंदर ही जी मांडणी असेल तर ती मांडणी कुठल्या तर पुराव्याच्या आधारे असली पाहिजे. जो अभंग आपण आताच पाहिला होता तर त्या अभंगाच्या आधारे, अभंगामध्ये ते एक वर्णनच केलं नाही आणि वर्णन केलं नसताना 1650ला तुकोबांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही ही मांडणी करताय. म्हणजे एकंदर कुणाच्या नावावर कुणाचं मटेरियल खपवणे हा भाग या ठिकाणी नसावा, अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. आता ही मांडणी करत असताना मग आपण ठेवूया की इतिहासाने हे दुर्लक्षित केलं का? इतिहासामध्ये ही घटना दुर्लक्षित झाली असेल का? आत्ताच तुम्ही सांगितलं की काय सांगितलेलं आहे की एका वर्गानं शिवरायांना भरपूर असा विरोध केलेला आहे की हा विरोध केल्यानंतर, आता विरोध केला म्हणताय तुम्ही, तर विरोध केल्यानंतर आपण त्याच्याकडे थोडंसं वळूया. ब्राह्मणांना ही आयती संधी आली होती ना मग शिवरायावर लिखाण करण्याकरता. त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारच्या घटना लिहिल्या असत्या. संभाजी महाराजांनी ज्यांनी सोडलं नाही, आपण पाहिलं असेल संभाजी राजावर किती टीका टिप्पणी तिथं झाल्या. मग बर जे काही इथं पुस्तकं तयार झाली आहेत, जी काही साहित्य तयार झाले आहे, शिवरायांच्या निधनानंतर तयार झालं. मग शिवरायांच्या निधनानंतर ही घटना जी असेल मग त्या लोकांनी कसं सोडले असतं? कुठल्याही एका पुस्तकामध्ये याला मला दाखवून द्या की शिवरायांनी अस्पृश्य विवाह केला, अशा प्रकारचं अस्सल साधन मला ते दाखवून द्या. साळुंके सरांनी तर याच्यावर एवढा पाठपुरावा तिथं केला की शिवराज्याभिषेक कल्पतरू ग्रंथ पाहण्यासाठी कलकत्त्याला गेले. मीही 2 वर्षापूर्वी तिथं जाऊन आलो आणि त्याचं सविस्तर विवेचन, या शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाच्या पुस्तकाचं विवेचन त्यांनी तिथं केलेलं आपल्याला आढळून येत आहे. आता राहिला मुद्दा की आता थोडा वेळ समजू की ठीक आहे, ब्राह्मणांनी त्याला लिहिलं नाही, मान्य केलं थोडा वेळ. पुन्हा त्याच्यानंतरचा मुद्दा आपण घेतला, कुठल्या इंग्रज पुस्तकामध्ये आपल्याला सापडतंय का? पत्रव्यवहारामध्ये सापडतंय का? डचांच्या याच्यामध्ये सापडतंय का? पोर्तुगीजाच्या याच्यामध्ये आपल्याला सापडतंय का? आपल्याला कुठंच सापडत नाहीये. शिवरायांचे जे 8 विवाह झाले त्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रत्येक घराण्याचं नाव आहे. कानिटकरांनी एका याच्यामध्ये जर नाटकामध्ये फक्त उपस्त्री शब्द वापरला तर ते सुद्धा नाटक आहे, त्याच्यावर सुद्धा कितीतरी टीका झालेली आहे आणि तो सुद्धा त्यांना पुन्हा माघार घ्यावी लागली. म्हणजे एकंदर कशाच्या आधारे मांडणी करतो याचं आपल्याला भान असलं पाहिजे. आणि इतिहास कुणाला माफ करत नाही हेही मी तुम्हाला सांगतो. 1-2 उदाहरणं त्याच्यामध्ये देतो. तर ती उदाहरणं देत असताना तुम्हाला एक त्याच्या पाठीमागे घटना जाऊया. आपण हळदीघाटचं युद्ध आठवा.
हळदीघाटचं युद्ध होण्यापूर्वी अकबराचा जो सेनापती आहे राजा मानसिंग हा राणा प्रतापला समजावण्याकरता मेवाड या ठिकाणी ज्यावेळेस गेला, मेवाडला गेल्यानंतर त्यांच्यामध्ये दोघांमध्ये सविस्तर चर्चा तिथं सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर जेवणाचा ज्यावेळेस विषय पुढे आला त्यावेळेस राणा प्रतापने सांगितलं की यांना बसवा, जीव घालून पाठवून द्या, मी यांच्या पंक्तीला बसणार नाही. कारण का की यांनी आपले संबंध मोगलाशी ठेवलेले आहेत. बघा, म्हणजेच एकंदर मोगलाशी जी काही जोधाबाईचे संबंध झाले नाही म्हणून राणा प्रताप त्यांच्यासोबत जेवायला बसले नाहीत. आणि मग तो राग अनावर होऊनच हळदीघाटचं युद्धाचं अनेक कारणापैकी हे कारण आहे की माझा झालेला अपमान, म्हणजेच ती घटना लोक मान्य करत नाहीत. दुसरी घटना मी तुम्हाला सांगतो, महाजी शिंदेच्या बाबतीतलं खंडाराणी म्हणून त्यांच्या आईला खंडाराणी म्हणून हेरलं जातं. आणि काही मंडळी महाजी शिंदेना सुद्धा वेगळ्या असणाऱ्या अँगलनं, वेगळ्या नजरेने त्या ठिकाणी पाहतायत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं राजपूत त्यांची स्त्री असताना सुद्धा त्यांना म्हणजे वेगळ्या पद्धतीनं पाहण्याचं काम त्या ठिकाणी लोक करतायत किंवा हा इतिहासकार करतायत. बाजीराव मस्तानीचं उदाहरण घ्या, त्या असणाऱ्या म्हणजे आपल्याच घरातला जो ब्राह्मण आहे तोही ब्राह्मण आहे, त्याच्याच लोकांनी किती टीका केली. म्हणजेच या घटनेला आजही लोक सोडत नाहीत, तर त्या कालखंडामध्ये तर अजिबात सोडत नव्हती. कारण का जाती व्यवस्था अतिशय घट्ट होती, हेही पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतंय. दुसरं आहे की रावरांबा निंबाळकर, शिवाजी महाराजांचे जी मुलगी आहे सखूबाईचे नातू, ज्यांनी तुळजाभवानीचं मंदिर बांधलं, माड्याचं मंदिर बांधलं, ज्यांनी करमाळ्याचं मंदिर बांधलं, एवढा पराक्रमी असणारा हा रावरांबा निंबाळकर, त्यांना शेवटपर्यंत एक दासीपुत्र म्हणून याच लोकांनी हिणवलेला आहे. म्हणजे इतिहासकार किंवा एकांगी जर इतिहास ज्यावेळेस ज्यांना लिहायचा असेल तर ही घटना कशी सोडतील हा माझा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्यामुळं याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ह्या घटना पाहत असतानाच असं कुठल्याही प्रकारची जी घटना नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी असणारं एक संदर्भ त्या ठिकाणी नाही की शिवरायांनी अस्पृश्य स्त्रीची विवाह केला. पुन्हा एकदा मी या सर्व गोष्टीचे या ठिकाणी खंडन इथं करतो. आणि खंडन करत असतानाच मला पुन्हा त्याच्यावर यायचं आहे की इतिहासकाराची मतं काय आहेत नेमकी. मग इतिहासकाराची मतं बघा की इतिहासकाराची मतं पाहत असताना याच्यामध्ये 2-3 मुद्द्याचा मी आढावा घेतलेला आहे. ज्यांना आपण मानतो नेहमी, ज्या असणाऱ्या माणसानं, ज्या इतिहासकारानं शिवरायांचं अस्सल चित्र आपल्याला दिलं ते वासी बेंद्रे आहेत. वासी बेंद्रे सरांनी म्हणजे गागा भट्टाचा शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथावर सविस्तर चर्चा केली. आणि ही चर्चा केल्यानंतर ते स्पष्टपणे म्हणतात, तर ते काय म्हणतात बघा की पहिल्या राज्याभिषेकादरम्यान सेनापती, पत्नी आणि आई यांच्या मृत्यूमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेल्या भावना दूर करण्याच्या उद्देशाने महाराजांनी तांत्रिक पद्धतीनं राज्याभिषेक करण्याकरता आपली तयारी दर्शवली. ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला नाही. दुसरं, जदुनाथ सरकार काय म्हणतात बघा. जदुनाथ सरकार एक परखड अशा प्रकारे त्यांचं काही वेळेला लेखन आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो निश्चलपुरी, बघा जदुनाथ सरकार निश्चलपुरीवर टीका करतायत. हा जो असणारा निश्चलपुरी आहे तो धनलोलूप आहे. तो सांप्रदायिक दांभिकतेवर त्याच्या त्यांनी तिखट शब्दामध्ये टीका केली आहे. त्याला संपत्ती पाहिजे, त्याला फक्त काय तर कुठून तरी त्याला दक्षिणा पाहिजे होती, अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आणि हे व्यक्त करत असतानाच ते सांगतायत की त्यानं पैसे उकळलेले आहेत. म्हणजे हे करत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारे या असणाऱ्या याच्यावर कुठंही दुसऱ्या असणाऱ्या जे काही विवाह झाला याच्यावर कुठल्याही प्रकारचं तिथं टीका टिप्पणी केलेली आपल्याला आढळून येत नाहीये. त्याच्यानंतर शिवाजी निबांधिवली नावाचा जो ग्रंथ आहे, ज्याला आपण अस्सल मानतो बऱ्यापैकी, तर त्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्याभिषेकासाठी कुठल्याही प्रकारच्या नवीन स्त्री बरोबर राजांचा विवाह झालेला नाही. आणखी एक, ज्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतरत्न दिला ते पांडुरंग काणे धर्मशास्त्राचा इतिहास नावाचे जे काही त्यांचे ग्रंथ आहेत, अतिशय तौलिक अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले. तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की धर्मशास्त्राच्या ग्रंथामध्ये राजांनी पूर्वीच्या स्त्रियाशी वैदिक पद्धतीने विवाह केला असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आता हा विवाह करण्याची पद्धत नेमकी कुठून आली, मग नेमकं कशा करता विवाह करायचे, हा एक घटना इथं पहा बघा की तुम्हाला विधी करायचे असतील. आता हा राज्याभिषेक विधी आहे किंवा त्याच्या अगोदर जे काही विधी तुम्हाला करायचे असतील तर त्या विधी करता तुम्हाला वयाची अट आहे, जे काही आपली धर्म परंपरा घालून दिलेली आहे, जे आपले 4 आश्रम आहेत, तर त्या आश्रमानुसार जर तुम्हाला म्हणजे त्याचं वय 22 पाहिजे,
22च्या अगोदर जर तुम्हाला तिथं असेल तर उपनयन संस्कार ज्याला पण म्हणता येईल तो करायचा असतो. महाराजांचं वय आता तुम्ही पाहू शकता की 35च्या आसपास तिथं 50च्या आसपास तिथं वय झालेलं आहे महाराजांचं. 46च्या आसपास वय झालेलं आहे. मग आता सर्व विवाह झाले, त्यांना मुलं बाळ झालेली आहेत. आणि हे होत असतानाच एकंदर आता नेमकं करायचं काय म्हणून पुन्हा एकदा ती शुद्धी. कोणती शुद्धी? मग त्यांचा उपनयन संस्कार करणं आणि पुन्हा म्हणजेच एकंदर लग्न झालंच नाही असं उपनयन संस्कार म्हणजे तोच आहे. आणि पुन्हा त्यानंतर मग त्यांचे विवाह दाखवायचे. आणि त्यानुसार म्हणजे जर आपण पाहिलं महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक होतोय, वास्तविक पाहता त्यांच्या पहिल्या 3 राणींचं निधनही तिथं झालेलं आहे. मग बाकीच्या बरोबर सामंत्रिक अशा प्रकारचे विवाह झाले असं सर्व शास्त्र सांगतायत की ही तंत्रविद्या करण्याकरता आपल्याला सहचारणीची गरज असते. तर ही सहचारणीची गरज दोन्ही वेळेला आहे. वैदिक पद्धतीचा जो राज्याभिषेक झाला असेल त्यावेळेला आहे, कारण पट्टरांनी त्या ठिकाणी म्हणून सोयराबाईला बसवलं असं पहिला राज्याभिषेकाच्या वेळेला आपण पाहतो. आता दुसऱ्या वेळेला आणखी एक मत पुढे आलं होतं. इथं तांत्रिक याच्यावर विपर्यास करणाऱ्या मंडळींनी सांगितलं की चक्रपाणी नावाचा विधी महाराजांनी यावेळेला केला, चक्रपाणी विधी. आणि या चक्रपाणी विधीमध्ये तुम्हाला अस्पृश्य स्त्रीशी विवाह करावा लागतो. आता चक्रपाणी विधी मी बऱ्याच याच्याची चर्चाही केली. चक्रपाणी विधी करण्याकरता 1 दिवसाचा तो विधीच नाही आहे, टप्प्याटप्प्याने जवळपास 6 महिने लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मी ज्याची या असणाऱ्या तंत्रशास्त्रावर मी काल ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात केली होती, सांस्कृतिक जी काही कोश आहेत खंड क्रमांक 3 आणि 4 मध्ये जे तांत्रिक विधी सांगितलेला आहे, मला चक्रपाणी विधी तिथं आढळलेला नाही. मात्र चक्रपूजा विधी तिथं आढळला. चक्रपूजा विधी म्हणजेच काय, सपत्नीकपणे चक्राकार पद्धतीने तिथं बसणे, याला आपण चक्रपूजा विधी म्हटलेला आहे. आता ही चक्रपूजा विधी सुद्धा म्हणजे एकंदर या असणाऱ्या तंत्रपूजेला आधार घेऊन महाराजावर वेगळी मांडणी करणाऱ्या माणसाकरता मी पुन्हा एकदा वाक्य इथं सांगतोय की चक्रपूजा विधी सुद्धा जर तुम्हाला करायचा आहे तर तो विधी करण्याकरता सुद्धा तुम्हाला त्या दिवशी, हा विधी कुठल्या दिवशी केला जातो, तो पूजा विधी आहे पौर्णिमे दिवशी करावा लागतो तुम्हाला, किंवा त्या दिवशी संक्रांती दिवशी करायचा आहे, चतुर्थीला करायचा आहे किंवा अष्टमीला करायचा आहे. आता मला सांगा, शिवरायांचा राज्याभिषेक झालाय पंचमीला, ललित पंचमीला झालाय, म्हणजे चक्रपाणी विधी सुद्धा इथं आपण मांडणी जी केली तर ते कशा आधारे चुकीचे आहे असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं म्हणजे महाराजावर ज्यावेळेस टीका आपण करतो किंवा अशा प्रकारची मांडणी करतो तर त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला इथं भान असलं पाहिजे की आपण जी मांडणी करतोय वेगळ्या अशा प्रकारचं मत तिथं मांडतोय, तर हे मत मांडत असताना एका थोर अशा प्रकारची राजाची अवहेलना. आणि शरद पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की मला हे प्रेरणा कुठून, तर जे असणारे पुरंदरे नाटक लिहिलं आणि त्या नाटकाला त्याच्यावरनं मला सुचलं की आपण नाटक लिहावं. म्हणजे तुम्ही त्यांचं नाटक म्हणजेच एकंदर आमच्यासारख्या सर्वसामान्य आमच्यासारख्या मध्यस्थी माणसाची ही पंचायत होते की एकानं चुकवायचं, दुसऱ्यानं पुन्हा आणखी एकदा डबल चूक त्या ठिकाणी करायची. मग आपल्याकडून या समाजाने घ्यायचं नेमकं काय? म्हणजे कुठल्या प्रकारची एकांगी मांडणी जी असेल, एकांगी मांडणी इतिहासामध्ये नेहमीच घातक असते, याचाच पुन्हा एकदा मी या ठिकाणी उहापोह करणार आहे. आणि हा चर्चा करत असताना पुन्हा एकदा शैव विवाहावर जी मांडणी करतात तर त्याचा असल पुरावा द्यावा आणि ते समाजाला पटवून द्यावं, अशा प्रकारचं मत या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि म्हणून जो दुसरा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी झाला, म्हणजे 2 राज्याभिषेक सोहळे त्या ठिकाणी झाले. दुसऱ्या राज्याभिषेक सोहळ्यामुळं डचांना फरक पडला नाही, इंग्रजांना फरक पडला नाही किंवा मोगलांना तिथं फरक पडला नाही. कारण का महाराजांची तसं पाहिलं तर महाराजांची घटना लहानपणीच तयार झाली, ती वयाच्या 5व्या वर्षीच त्यांची जी काही असणाऱ्या जे एक राज्याचा आराखडा तिथं तयार झाला, मुद्रा त्यांची तयार झाली. प्रतिपचंद्र रेखेव वर्देशनो विश्ववंदिता शहाशुनो शिवशशा मुद्रा भद्राय राजते. महाराज हे वेगळं व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे ज्यांनी अगोदर आपली मुद्रा तयार केली, त्या मुद्रेतली वाक्य आपण जर पाहिली की हे शहाजी पुत्रा, तुझी जी मुद्रा आहे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाच्या किंवा त्याच्या असणाऱ्या चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वृंदिगत होऊ. 5व्या वर्षी म्हटले आणि दिवसेंदिवस त्यांची जी काही कीर्ती होती ही वृंदिगत केली आहे. म्हणजे महाराजांचं एक वेगळं वाक्य, वेगळं व्यक्तिमत्व आहे. मोगलांच्या कैदेत अडकल्यानंतर महाराजांनी आपण बघितलं की आदल्या दिवशी पेढे वाटले आणि दुसऱ्या दिवशी यश मिळालेलं आहे. अशा प्रकारचे जे महाराज आहेत, तर त्या महाराजांना वैदिक असेल किंवा तांत्रिक असेल एखाद्या विधीमध्ये घालणं, एखाद्या असणाऱ्या घटनेमध्ये घालणं आणि आपल्या पद्धतीनं मांडणं, हा घाट कुणी का असेना, हा घाट त्या ठिकाणी आपण हाणून पाडला पाहिजे. म्हणजे आत्ताच आमच्या मित्रानं सांगितलं, एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारायचं का?
म्हणजे ही घटना अशा प्रकारची होऊ शकते. त्यामुळे आपण पुन्हा एकदा शिवरायावर मांडत असताना पुन्हा मी आपल्याला विनंती करतोय, शिवरायावरली टिप्पणी करत असताना विशिष्ट पक्ष विशिष्ट जात यांना आपण सोडून देऊया आणि मोकळा पडतोय म्हणून त्याच्यावर टीका करूया, नाहीये. शिवरायांच्या बाबतीत आमच्या लेखी तर भलेही कुणी असेल शिवरायावर टीका केली तर आमच्या दृष्टीने तो दुश्मनच असणार आहे, भले कुणी असेल, कुठला पक्ष असेल, कुठली जात असेल, कुठला पंथ असेल. आणि म्हणून शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा होत असताना याच्यावर म्हणून मी मगाशी सांगितले कुणी चर्चा केली नाही. पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळेला चर्चा झाली, आता राजे झाले, राजांनी आपलं मंत्रिमंडळ तिथं स्थापन केलं, त्यांची मुद्रा आली, आता शिक्के कटार आली, घटना आली, कानून जाप्ता तिथं तयार व्हायला लागला. मात्र दुसऱ्यानं कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही. मात्र याच्या अनुषंगानं फक्त एवढी चर्चाच झाली की दुसऱ्या राज्याभिषेकानं महाराजांना दूषण देण्याचंच काम या ठिकाणी झालं. एकतर तंत्रावर चर्चा होतच होती, महाराजांनी धर्मामध्ये गेले का, महाराजांनी तिथं बलिदान केलं का, याच्यावर चर्चा तिथं झाली. मात्र त्याच्याऐवजी ही जी चर्चा अलीकडल्या कालखंडामध्ये झाली याचं आपल्याला खंडन या ठिकाणी पुन्हा एकदा करूया की महाराजांनी कुठल्याही प्रकारच्या अस्पृश्य स्त्रीशी विवाह केलेला नाही. महाराज पुरोगामी होते, महाराज 18 पगड जातीचे होते, सर्व धर्मांना मानणारे होते. मात्र ही घटनेचं आपण इथं खंडन करूया, कारण महाराजाकडं कोण कोण आलं. अहो गागा भट्ट आले चालून, तिथं असणारा निश्चलपुरी आला, कवी परमानंद ज्यांनी शिवभारत दिला तो चालून आलेला उत्तर भारतातून, कवी भूषण आलेले आहेत, कवी कलश आलेले आहेत. हेनरी ऑक्झिडन तर फक्त रायगड पाहून चक्रावून गेलेला होता. निकोलाय मनुची, म्हणजे अशा प्रकारच्या असंख्य अशा प्रकारची माणसं ज्या इंग्रज सांगतायत की बाबा शिवरायासारखा माणूस जर माझ्या राज्यामध्ये झाला असता तर आम्ही पृथ्वीवरच सोडा परग्रहावर राज्य केलं असतं, असं लिहिणारे इंग्रज आहेत. कारण का, त्या प्रत्येकाला माहित होतं की शिवरायांचा जो विश्वास आहे, शिवरायांचा विश्वास हा आपल्या असणाऱ्या मनगटावर आहे. आणि म्हणून त्यांना वैदिक आणि धर्मात न मांडता शिवरायांच्या असणाऱ्या कर्तृत्वाचा विचार करूया. आणि शिवरायांच्या कर्तृत्वाचा विचार करत असताना शिवरायांच्या टीका टिप्पणीकडे आता दुर्लक्ष करण्याचं सुद्धा आपण थोडंसं इथं पथ्य पाळूया. शिवरायांच्या चांगल्या घटनेचा अभ्यास करणं, एवढ्या ढिगाऱ्याने घटना आपल्याला पडलेल्या आहेत, शिवरायावर कुणी काय लिहिलं, शिवरायावर कुणी काय केलं, याच्याऐवजी शिवरायांच्या असणाऱ्या अनेक मोहिमा आहेत, त्या अनेक मोहिमावर चांगल्या चर्चा तिथं करा. त्याच्यावर असणारं त्यांचं जे असणारं पराक्रम तिथं त्या ठिकाणी पहा. आणि त्या पराक्रमावर ज्यावेळेस चर्चा करतो तो निश्चितच एक चांगला अशा प्रकारचं फलित त्या ठिकाणी आहे. कारण का, मला पुन्हा जाताना इथं सांगायचं होतं की पहिला राज्याभिषेक झाला, पहिला राज्याभिषेक गागाभट्टाने केल्यानंतर निश्चलपुरीने सांगितलं की त्याच्यामध्ये काय काय चुकला, त्याचा पाढा तिथं वाचला. आणि पुन्हा सांगतो मी तुम्हाला की या तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक झाल्यानंतर, म्हणजेच आजच्या दिवशी ज्यावेळेस 24 सप्टेंबरला राज्याभिषेक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रतापगडावर वीज पडलेली आहे. म्हणजे तो सांगतोय की तंत्र पद्धतीने जर राज्याभिषेक केला तर तुमचे सर्व अनिष्ट दूर होतील. दुसऱ्याच दिवशी प्रतापगडावर वीज पडली, भरमसाठ नुकसान तिथं झालं. त्याचबरोबर अहो एवढंच कशाला, राजांचं निधन सुद्धा कुठं 6 वर्षात तिथं झालेलं आहे ना. त्यामुळं आपण पुन्हा एकदा धर्म ही जी काही घटना असेल तो धर्म महाराजांच्या बाबतीत चिटकवत असताना त्याला आपल्या उंबऱ्याच्या आत ठेवणं, आणि ज्यावेळेस आपण बाहेर जातो तर त्यावेळेला मानव धर्म, राष्ट्रधर्म ही संकल्पना राजाने शिकवली होती आणि त्याच्यानुसारच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आजच्या असणाऱ्या या तांत्रिक राज्याभिषेक किंवा दुसरा राज्याभिषेकातून एवढाच धडा आपण घेऊ शकतो की राजांची मांडणी इथं करीत असताना आपण व्यवस्थितपणे त्याच्यावर आपल्याला अभ्यास केला पाहिजे. वैदिक पद्धत काय, तांत्रिक पद्धत काय आहे, आणि ही सर्व पद्धत पाहत असताना आपल्याला त्यांच्या मुळावर जायचं आहे. राजांनी नेमकं काय राजांना अपेक्षित होतं